नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. रेहकी परिसरात स्मार्ट मीटर विरोधात ग्राहकांचा असंतोष आता उफाळून आला आहे. गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी रेहकी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्राहक सभेत वीज ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वाढीव वीज बिले, मीटर रिडिंगमधील पारदर्शकता आणि तक्रारींच्या निवारणवरून थेट जाब विचारला. बंद करा आणि तुम्ही कंप्लेंट काढू शकत नाही. तुम्ही सगळं आमचे मीटर काढून द्या, त्यासाठी आम्हाला तारीख द्या, पूर्ण मीटर द्या. रेहकी आणि सुरगाव परिसरात बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत अशी ठाम मागणी ग्राहकांनी केली. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांचा शंकाचे निरसन करून त्यांच्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असल्याचे ग्राहकांनी सांगितले. सभेच्या सुरुवातीला ग्राहकांनी आपल्या तक्रारी कार्यालयात सादर कराव्यात असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने नाराजी वाढली. ग्राहकांनी मात्र समस्या सभेतच मांडण्याचा आग्रह धरल्याने काही काळ अधिकारी आणि ग्राहकांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी कार्यकारी अभियंता पारधी, उपकार्यकारी अभियंता शिरपूरकर, घोराडचे सहाय्यक अभियंता जगनिया आणि रेहकीचे कनिष्ठ अभियंता वाटकर यांनी ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देत स्मार्ट मीटरबाबत माहिती दिली. दरम्यान रेहकी येथील 80 वर्षीय शोभा पाटील यांनी 2 महिन्यापूर्वी आपल्या घरी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप केला. मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाल्याची तक्रार करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून संतप्त ग्राहकांनी 80 वर्षीय महिलेचा तक्रार निवारणासाठी कार्यालयाचा पायऱ्या झिजाव्या लागत असतील तर ग्राहक सभा कशासाठी असा सवाल अधिकाऱ्यांना केला. सभेचे आयोजन ग्रामपंचायत प्रशासक रोशनी झाडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. माजी उपसरपंच तथा काँग्रेस कमिटी सेलू तालुका उपाध्यक्ष राजेश झाडे, माजी ग्रामपंचायत सदस्यांसह मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते. स्मार्ट मीटर बाबतच्या तक्रारींची प्रत्यक्ष चौकशी करून त्यांचे तातडीने निराकरण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीसाठी आशिष धापुडकर, सेलू. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.